चला मग मित्रांनो, प्रयोग टॉपिकमधील आज कर्मणी प्रयोग हा टॉपिक पाहूया. तर यासाठी काहीच डोकं खराब करून घ्यायसारखी अशी कोणतीच गोष्टी नाही. तर मी सोप्या पद्धतीने सांगेन. तर त्याने भाजी घेतली. मग यामध्ये कोणता प्रयोग आहे? तर कोण घेतली म्हणजे त्याने हा कर्ता झाला. तर काय घेतली? हा भाजी झाला. म्हणजेच त्याने या कर्त्याला ने प्रत्यय लागल्याने हा हा तर गेला. मग भाजी या शब्दाला प्रत्यय लागला नाही. हा कर्म आहे. म्हणून याचं उत्तर येतं कर्मणी. मग त्यानंतर त्वा काय कर्म करीजे लघु लेकराने. हे कोणत्या प्रयोगाचं उदाहरण आहे विचारलंय. तर मग ह्याच्यामध्ये काहीच करायचं नाही. तर यातील क्रियापद कोणचं आहे हे बघायचं. मग नंतर इथं ज्या जागी इजे येईल तो शब्द कर्मणी असेल. मग त्यानंतर मुलांनी पेरू खाल्ला. मग कोणी खाल्ला? मुलांनी. काय खाल्ला? पेरू. मग इथं मुलांनी या कर्त्याला तृतीयेचा प्रत्यय लागल्याने मग पेरू या कर्माला प्रत्यय लागला नाही म्हणून हा पण कर्मणी झाला. मग पुढील दिलेल्या वाक्याचा प्रयोग ओळखून योग्य पर्याय निवडा. आम्ही कळसूबाई शिखर सर केले. कोणी केले? आम्ही. आम्ही हा झाला कर्ता. आणि काय केले? शिखर सर. मग हा कोणता झाला? सकर्मक कर्तरी प्रयोग होणार. मग यासाठी मग कर्त्या या शब्दाला प्रत्यय लागला नाही म्हणून हा कर्ता झाला. मग इथं कर्मणी प्रयोगात कर्म हा कसा आहे? तर मग यामध्ये असतो धातुरूपीश असतो. कारण की धातुरूपीश म्हणजे कर्म हा कर्मणीमध्ये कर्मानुसार क्रियापद बदलते म्हणून त्याला धातुरूपीश असे म्हणतात. तिने पुस्तक आणले या वाक्यातील प्रयोग कोणता? मग यात पण काय नाही. मग तिने हा कर्ता आहे आणि याला तृतीयाचा प्रत्यय लागला आणि कर्म हा पुस्तक. मग याला प्रत्यय कोणताच लागला नाही म्हणून हा कर्मणी झाला.